पेन्शन, त्यानंतर DA/DR आणि लाईफ सर्टिफिकेट याबद्दल 3 लेटर जारी करण्यात आलेले आहेत। काही लेटर, त्यातील 2 लेटर सुप्रीम कोर्टाकडून जारी करण्यात आलेले आहेत, तर 1 लेटर सरकारकडून जारी करण्यात आलेले आहे। हे लेटर तुरंत जारी केलेले लेटर आहेत। त्यामध्ये तुमच्यासाठी पेन्शनर, फॅमिली पेन्शनर आणि कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अपडेट सांगितलेले आहेत। कम्युटेशन्स आणि DA/DR संदर्भात आणि पेन्शनरसाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासंदर्भात 3 अपडेट देण्यात आलेले आहेत। हे अपडेट या लेटर मधून काय देण्यात आलेले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। शिवाय सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। सर्वात पहिला अपडेट आपण पाहणार आहोत ते म्हणजे कम्युटेशन संदर्भात। कम्युटेशनचा जो पिरियड आहे 15 वर्षाचा, तो पिरियड संदर्भात पहिला अपडेट पाहणार आहोत। त्यानंतर दुसरा अपडेट पाहणार आहोत ते म्हणजे आता जो DA/DR वाढला त्या संदर्भात लेटर आलेला आहे, ते काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। आणि तिसरं म्हणजे तुम्हाला जे लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागतं, फॅमिली पेन्शनर, डिफेन्स पेन्शनर्सला लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागतं, या लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासंदर्भात तिसरं लेटर जारी करण्यात आलेलं आहे। हे 3 लेटर काय आहेत आपण डिटेलमध्ये पाहूयात। तेथील सर्वात पहिलं अपडेट आपण आणि पहिलं लेटर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे कम्युटेशन। आता कम्युटेशन म्हणजे कम्युटेशनचा पिरियड हा 15 वर्षाचा आहे। याबद्दल पंजाब आणि हरियाणा राज्याने जेव्हा विचार केला तेव्हा त्याची दखल सुप्रीम कोर्टात घेण्यात आली आणि सुप्रीम कोर्टाने आता एक लेटर जारी केला आहे की कम्युटेशनचा पिरियड हा 15 वर्षाचाच का आहे यावरती विचार करावा सरकारने, प्रत्येक राज्यातील सरकारने विचार करावा, शिवाय केंद्र सरकारने सुद्धा याचा विचार करावा असं सुप्रीम कोर्टाने लेटर जारी केलं आहे। सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये सांगितलेलं आहे की कम्युटेशनचा पिरियड हा 15 वर्षाचा का आहे याबद्दल तुम्ही एक समिती, एक संघटना किंवा एक कमिटी स्थापन करा आणि त्यावरती सोल्युशन काढा आणि त्या जो पिरियड आहे तो पिरियड कमी करता येईल याकडे लक्ष द्या। कारण बरेच फॅमिली पेन्शनर्स जे आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्याकडून एकच मागणी होत आहे की जो पिरियड आहे कम्युटेशनचा तो 15 नसून तो कमी करावा आणि तो 10 ते 11 करावा असं बऱ्याच पेन्शनर्स किंवा कर्मचाऱ्यांकडून मागण्या येत आहेत। पंजाब आणि हरियाणा राज्याने सुप्रीम कोर्टामध्ये याची नोंद केली होती आणि त्यांची दखल घेत सर्वच राज्यांसाठी हा फायदा झालेला आहे। सुप्रीम कोर्टाने एक लेटर हे जारी केलेला आहे। सर्वात महत्त्वाचं ही पहिलं अपडेट होतं कम्युटेशन संदर्भात। आणि यावरती तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट्स मध्ये जरूर सांगू शकता। त्यानंतर दुसरा अपडेट आहे ते म्हणजे पेन्शनरसाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासंदर्भात। मग ते कोणतेही पेन्शनर्स असो, फॅमिली पेन्शनर्स असो किंवा डिफेन्सचे पेन्शनर्स असो, त्यांच्यासाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट हे PCDA यांच्याकडून लेटर जारी करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, सर्व पेन्शनधारक ज्यांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे, ज्यांचे वार्षिक ओळखपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याचे अजूनही पेंडिंग आहे, अशा सर्व पेन्शनधारकांना, मग ते डिफेन्सचे पेन्शनधारक असो किंवा फॅमिली पेन्शनधारक असो, अशा सर्व पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना, तुम्ही जे लाईफ सर्टिफिकेट म्हणजे काही पेन्शनधारकांनी लाईफ सर्टिफिकेट TLCच्या माध्यमातून जमा केलं असेल तर ते फक्त स्पर्शमध्ये जमा होतं, परंतु तुम्हाला आता एक महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे की ज्यांचं पेंडिंग आहे लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याचं त्यांनी डायरेक्ट स्टेट बँक नजीकच्या तुमच्या जवळ कोणतीही स्टेट बँक असेल तर नजीकच्या स्टेट बँक मध्ये जाऊन जमा करू शकता। म्हणजे तुम्हाला असं सांगितलेलं आहे की जे फॅमिली पेन्शनर किंवा डिफेन्सचे पेन्शनर्स आहेत त्यांना दरवर्षी
ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीमध्ये लाईफ सर्टिफिकेट वर्षाचं एक ओळखपत्र तुम्ही हयात आहात याचा एक पुरावा म्हणून तुम्हाला जीवन प्रमाणपत्र जमा करावं लागतं आणि हे जीवन प्रमाणपत्र हे तुम्हाला डायरेक्टली बँकेत जाऊन जमा करण्याचा आदेश आज सुप्रीम कोर्टाकडून या लेटरमधून दिलेला आहे। तर सर्वात महत्त्वपूर्ण ही अपडेट होती। तुम्हाला समजलं असेल की पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शनर आणि डिफेन्स पेन्शनरसाठी ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। तुमचं यावरती काय मत आहे, तुम्ही जमा केलं की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। त्यानंतर पुढचं लेटर आहे आणि पुढची अपडेट आहे ती आहे सर्व पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांसंदर्भातील अपडेट आहे, पाहूयात। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिसरं लेटर आहे ते आत्ताच DA/DR वाढल्याची घोषणा केली आहे आणि त्या संदर्भात तिसरं लेटर आहे। त्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शन वेलफेअर यांच्याकडून आलेलं ही लेटर आहे आणि यात सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे की जी पेन्शन ऑक्टोबरची जी पेन्शन मिळणार आहे ती पेन्शन आता तुम्हाला वाढून येणार आहे आणि ही पेन्शन तुम्हाला 1 जुलै 2025 पासूनचा जो तुमचा DA आहे आणि हा DA 58% पकडला जाणार आहे आणि हा DA तुम्हाला 58% आणि ऑक्टोबर महिन्याची पेन्शन हा मिळून दिला जाणार आहे। ही सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट या लेटरमधून तिसऱ्या लेटरमधून सांगण्यात आलेली आहे। म्हणजे बऱ्याच पेन्शनधारकांची कमेंट्स येत होत्या की आम्हाला ऑक्टोबर महिन्याची पेन्शन DA सोबतच येणार का, तर हो, त्यांना ऑक्टोबर महिन्याची पेन्शन ही तुमच्या जुलै पासूनच्या DA सोबत येणार आहे। म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि तुमच्या ऑक्टोबरची पेन्शन आणि ऑक्टोबरचा DA सुद्धा या तुमच्या इतक्या जुलै पासूनच्या महिन्याची DA आहे तो DA तुम्हाला 58% DA बरोबर ऑक्टोबर महिन्याची पेन्शन तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पण हे फिक्स नाही की तुमच्या ऑक्टोबर महिन्याची पेन्शन ऑक्टोबर महिन्यातच मिळणार, परंतु नक्की किती तारखेला मिळणार हे मात्र अजूनही फिक्स सांगण्यात आलेले नाही। आपण प्रार्थना करूया दिवाळीच्या अगोदरच की तुम्हाला जो DA आहे आणि ऑक्टोबर महिन्याची पेन्शन आहे ती मिळावी। तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगू शकता। सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सुप्रीम कोर्टाकडून आणि सरकारकडून जारी झालेली 3 लेटर आपण आजच्या व्हिडिओमधून एक्सप्लेन केलेले आहेत। तुम्हाला यात काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, तुम्हाला त्याचा आन्सर कमेंट्सच्या द्वारेच देण्यात येईल। सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी पेन्शनधारक यांच्यापर्यंत शेअर करा। चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे इथून पुढचे जे EPS पेन्शनधारक असो किंवा बाकीचे जे पेन्शनधारक आहेत किंवा कर्मचारी आहेत गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। सो भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।